तर आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यामधली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे। संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं जातंय। महिला सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जातंय। काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमकपणे घोषणाबाजी केली जाते। संभाजी भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं जातंय। संभाजी भिडे यांनी मध्यंतरी महिलांसंदर्भात विधान केलेलं होतं आणि त्यांच्या त्या विधानाचा निषेध केला जातोय। महिलांनी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे। पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। हिंदू संस्कृतीचा अपमान करणारा मनाबिडाचा हिंदू संस्कृतीचा अपमान करणारा मनाबिडाचा या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय काँग्रेस आक्रमक झालेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे। संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यामध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे, रस्त्यावर उतरलेली आहे आणि संभाजी भिडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। पोलीस सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आंदोलकांना मागे करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे, आंदोलकांना हटवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। संभाजी भिडे यांच्या विरोधात पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे। राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता आम्ही महिलांनी ठरवलं एक दिवस त्याला घरात घुसून मारणार आहोत, घरात घुसून मारणार आणि मिशा कापणार। भारतीय जनता पार्टीने हे भूभू सोडलेलं आहे। याचा काम आहे विषय डायव्हर्ट करणं आणि लोकांना तालिबानी हिंदुत्व शिकवणं। भारतीय जनता पार्टीचा एक नेता महिलांच्या बाबतीत बोलला नाही। भारतीय जनता पार्टीचा एक नेता स्वातंत्र्यावर बोलला नाही। भूक गिळून गप्प बसलेत म्हणजे हे भूभू त्यांचंच आहे। आता बघा, आम्हाला जोडे मारू देत नाहीत पोलीस, म्हणजे एवढी त्याची काळजी घेतात। असं काय त्यांनी केलंय? भगतसिंग सुखदेवच्या पेक्षा मोठा झाला का हा? हा स्वतः दळभद्री आहे हो।